उचलून त्याच्या डोक्यामध्ये मारहाण करून दोघांचाही खून केलेला आहे. हा त्याचं पहिले लग्न झालं होतं, त्याची बायको गेलती तर त्या डोक्यात सटकू झालेला. जुन्नर तालुक्यात बगाडवाडी गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्वतःच्या मुलानेच वडील आणि भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला होता. घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जात आहे. अखेर या वादाचे रूप भीषण हिंसाचारात बदलले. संतापाच्या भरात त्याने आपल्या वडिलांवर व भावावर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बगाडवाडी गावात शोककळा पसरली आहे. काल दिनांक 2/6/2026 रोजी पारगाव तर्फे मड येथील बगाडेवाडी या ठिकाणी जयराम महादू मुकणे वय 65 व त्यांचा मुलगा राजू जयराम मुकणे वय 30 यांचा त्यांचाच मुलगा नामे बाबाजी जयराम मुकणे वय 32 याने घरगुती वादावरून झालेल्या वादामध्ये चोपणीने त्यांच्या डोक्यात मारहाण करून तसेच त्यांच्या मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यामध्ये मारहाण करून दोघांचाही खून केलेला आहे. सदर याच्यामध्ये घटनास्थळी आम्ही जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सदर आरोपी हा ताब्यात घेण्यात आलेला असून सदर आरोपीने गुन्हा कबूल केलेला आहे. हा त्याचं पहिले लग्न झालं होतं, त्याची बायको गेलती तर त्या डोक्यात सटकू झालेला. तुम्हाला कधी समजलं? आम्हाला सकाळी समजला. तिकडं खाली होते राहायला तर आम्हाला माणूस आला या त्या सांगायला, मग आम्ही इकडं आलो. आम्ही इकडं तरी जास्त टाइम पण नसेल झाला, आताच आलो. 9ला आलं असेल इथं आलो असेल ना. बघितलं आम्ही तर ती सांगत होती का कोण आहे ओळखा तुम्ही, तर आम्ही बोलायला लागलो का यो माझा देर ना सासरा. त्या झोपामध्ये दगड टाकले डोक्यावर. आधी काय नाही ती झाली असेल काय भांडणं, ती आम्हाला नाही एवढी माहिती. आम्ही तिकडं होतो, मग काही भांडणं झाली असेल म्हणून दिली असेल दगड टाकून, पण एवढं आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे बायकोमुळे तसा झाला. म्हणजे बायकोमुळे चक्रम झाला. तर बायकोला 2 खेपा आणायला गेलती माझी बहीण. बायको गेलती आणायला माझी बहीण तर ती आली नाही बायको. अशी म्हणत का मी माझ्या